मित्रो, प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळा सुरू आहे। त्या कुंभमेळ्याच्या ठिकाणी हजारो भारतीय त्या ठिकाणी गेलेले आहेत। साधू त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी आग लागली, आगीची बातमी आलेली आहे। आपण इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून विशेषतः मंत्राने आग लावणारे साधू पण आपण पाहत आहोत। असं मंत्र म्हणल्याबरोबर आग लागण्याचे, मग तिथं मंत्राने आग लागली, आग लावता येत असेल तर मंत्राने आग विझवता आली पाहिजे होती। पण मंत्राने आग विझवण्यासाठी कुठलाही साधू तिथे गेल्याच्या बातमी नाही। मग तिथली सिलेंडरमुळे लागलेली आग कुणी विझवली, कुणी जीवितहानी थांबवली, कुणी वित्तहानी थांबवली, सर्व हानी कुणी थांबवली? तर या बहादर पोलिसांनी आणि फायर ब्रिगेडनी थांबवलेले आहे। त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। फायर फायटरचं अभिनंदन करतो। हे खऱ्या अर्थानं देश रक्षणाचं काम, मानवता रक्षणाचं काम, माणसांना वाचवण्याचं काम फायर फायटरने केलेले आहे। आणि मी या निमित्तानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजींनी त्या ठिकाणी फायर ब्रिगेडची व्यवस्था, पोलिसांची व्यवस्था केलेली आहे। बरंच झालं, एवढं तरी चांगली गोष्ट घडली की इथं एवढे साधू, एवढे मंत्र साधना आणि मंत्राचे सामर्थ्यवान आहेत आणि ते आग लागली तरी आग विझवू शकतात मंत्राच्या सामर्थ्याने। म्हणून जर फायर ब्रिगेडचं तिथं जर ठेवलं नसतं तर कदाचित फार नुकसान झालं असतं। पण फायर ब्रिगेड तिथे व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे, अतिशय चांगली गोष्ट झाली। मंत्रानं आग लागते का त्यामध्ये काय हातचलाकी आहे आणि मंत्रानं आग लागत नाही असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अनेकदा स्टेटमेंट आम्ही वाचलेले आहेत। त्याच्यामागे दुसरंच एक विज्ञान आहे असेही सांगितलं जाते। तर आग लावता येत असेल तर आग विझवता का येत नाही असाच प्रश्न आहे। हा प्रश्न यासाठी आम्ही उपस्थित केलेला आहे की भारतीय संविधान म्हणते की वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, परंतु आम्ही मंत्राने आग लावतो आणि असं तोंडामध्ये आग घेऊन विझवतो असं म्हणणारे जे कोणी आहेत तर त्यांनी असे मंत्रानं आग विझवतो लावणाऱ्यांनी ही अंधश्रद्धा जर असेल तर ही अंधश्रद्धा पसरू नये। त्यांनी भारतीय संविधान वैज्ञानिक दृष्टिकोन पसरवा, भारतीय नागरिकांचं कर्तव्य म्हणून सांगत असताना या ठिकाणी अंधश्रद्धामूलक बाबी जर देशामध्ये पसरत असतील तर भारतीय नागरिक म्हणून सगळ्यांनी या गोष्टीसाठी आवाज उठवण्याची गरज आहे। आता हे कुंभमेळा, सिंहस्थ पर्वणी या एक दुर्मिळ योग समजला जातो। हिंदू धर्मीय लोक सिंहस्थ पर्वणी हा दुर्मिळ योग, दुर्मिळ पर्वणी मानतात। तर या संदर्भामध्ये संत तुकाराम महाराजांनी या संदर्भात काय म्हटलेलं आहे, त्यांचं काय मत आहे या संदर्भामध्ये आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत। धन्यवाद।